नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे फोरटक्स ब्लाऊजची शिलाई। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये कटिंग दाखवलेली आहे। आता त्यातलाच हा दुसरा पार्ट आहे। यामध्ये तुम्हाला पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे, ती देखील खूप सोप्या पद्धतीमध्ये। पहिला ब्लाऊज आपण बघितलेला होता बिना योगपट्टीचा, आताचा बघत आहोत तो योगपट्टीचा फोरटक ब्लाऊज आहे हा। आणि मेजरमेंट कसं घ्यायचं माहिती नसेल तर आपल्या क्लासचा पहिला दिवस बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं, अंगावरचं माप कसं घ्यायचं या दोन्ही गोष्टी समजतील। त्याचबरोबर प्रत्येक साईजचा ब्लाऊज तुम्हाला कसा बनवायचा हे शिकायचं असेल तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये चार्ट दिलेला आहे छातीचा, कमरेचा, त्याचबरोबर गळा उंचीनुसार शोल्डर आणि गळा रुंदी किती ठेवायची आणि त्यानंतर मुंडा उंची किती ठेवायची, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आपल्या क्लासच्या। तर तिथे तुम्हाला जाऊन बघता येईल, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये या ब्लाऊजचा आपण संपूर्ण शिलाई कशी करायची आहे छान फिनिशिंगमध्ये, यामध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे पाइपिंग कसं करायचं, त्याचबरोबर पेपर कॅनव्हासवरती गळा कसा बनवायचा, ह्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या शिकायला भेटतील। आणि खूप छोट्या छोट्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये, जेणेकरून तुमचं ब्लाऊज परफेक्ट येण्यासाठी मदत होईल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा, ठीक आहे। आपण फोरटक ब्लाऊज शिकलेलो आहोत, यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आता कटोरीचा ब्लाऊज स्टार्ट करणार आहे। तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी चार्ट सहित देणार आहे पहिल्या व्हिडिओमध्ये। तिथून पुढे मग तुम्ही त्या चार्ट प्रमाणे कुठल्याही साईजचे ब्लाऊज बनवू शकाल। प्रत्येक क्लासचा आपला एकच पॅटर्न असेल, बाकीचे इतर जे साईज असतील त्या तुम्ही चार्ट बघून करू शकता, किंवा आपल्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, जसं की 28 साईज पासून 40 साईज पर्यंत कटोरी ब्लाऊज आहेत, फोरटक्स आहेत, प्रिन्सेस कट आहेत, ते कस्टमरचे ब्लाऊज आहेत, त्यांच्या साईजनुसार ते मी बनवलेले आहेत, ठीक आहे। क्लासमध्ये आपण प्रत्येक पॅटर्नचा एक ब्लाऊज बघणार आहोत आणि ते मी तुम्हाला चार्ट देणार आहे त्याचे। तर नक्की क्लास जॉईन करा, बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत आपण शिकणार आहोत याच्यामध्ये। आणि त्याचबरोबर पेपर कटिंग ज्यांना ज्यांना ऑर्डर करायच्या आहेत त्यांच्यासाठी वरती स्क्रीनवरती मी माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, सगळ्या डिटेल्स तुम्हाला तिथे भेटून जातील। चला तर मग आता जास्त वेळ घेत नाही, पटकन आपण शिलाई कशी करायची हे बघूयात। तर बघा मैत्रिणींनो, इथे मी ब्लाऊज घेतलेला आहे कट केलेला। बॅक पार्टपासून आपण सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर बघा, या बॅक पार्टच्या मेन कपड्याला मी अस्तर जॉईंट करून घेत आहे। व्यवस्थित अस्तर जॉईंट करायचे, गळ्याचं कटिंग केलेलं नाही, कारण याचा जो गळा आहे तो मी पेपर कॅनव्हासवरती कट करणार आहे। तर यामध्ये तुम्हाला तेही शिकायला भेटेल, पेपर कॅनव्हासवरती सोप्या पद्धतीमध्ये आणि छान फिनिशिंगचा गळा कसा तयार करायचा। सगळ्यात अगोदर छान असं हात फिरवून याचं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे। पूर्ण ब्लाऊज दाखवणार आहे फिटिंगपर्यंत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्याही काही शंका राहणार नाहीत याच्यामध्ये। बरेच चेंजेस करावे लागले आहेत हा ब्लाऊज पूर्ण होईपर्यंत, कुठे कुठे केले तेही तुम्हाला बघायला पाहिजे। तर बघा, या पद्धतीने जो काही बाजूला एक्स्ट्रा कपडा आहे तो मी इथे कट करून घेत आहे। कटिंग झाल्यानंतर याला मी फोल्ड करून सेंटर लाईन मार्क करून ठेवते। मुंड्याच्या बाजूकडे लाईन जी आहे ती व्यवस्थित करायची आपल्याला एकसारखं। इथे मी सेंटर लाईन मार्क करून घेते। गळ्याचं कटिंग करण्यासाठी इथे मी फोल्ड कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर याच्यावरती गळा रुंदी टाकायची आहे। गळा रुंदी मी 2.5 इंच ठेवत आहे बघा इथे, आणि उंची 11.5 इंचावरती मार्किंग करते, म्हणजे 11 इंचाचा याचा जो गळा आहे तो तयार होईल। व्ही शेपमध्ये याचा गळा बनवायचा आहे, कर्व व्हीमध्ये। खूप छान दिसतो तो घातल्यानंतर। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कुठलाही आकार घेऊ शकता, व्ही बनवला पाहिजे असं काही नाही आहे। बघा, अगोदर मी स्ट्रेट व्ही बनवला आणि त्यालाच थोडंसं असं कर्व करून घेते। स्ट्रेट व्ही म्हटलं तर खूप तो छोटा होतो आणि मला तर नाही आवडत, त्यामुळे मी थोडा कर्वमध्ये बनवला। तुम्हाला जो व्ही आकार आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकाल, ठीक आहे। पेपर पलटी करायचा, तेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे डार्क करून घ्यायचं, कारण हा पेपर आपण आतल्या बाजूकडून कटिंग न करता गळा बनवणार आहे। सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे याची अशा पद्धतीने। त्याच्यानंतर आपल्याला हा जो पेपर आहे तो अस्तरवरती जॉईंट करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी एक अस्तर घेतलं, त्यावर पेपर घेतला, त्यावर सगळीकडे अशी शिलाई केली। साईडने फोल्ड करण्यापुरतं अस्तर ठेवून बाकीचं अस्तर मी कट करून घेते। आता हे अस्तर याच्यावरती छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे।
अतिशय सोप्या पद्धतीमध्ये छान फिनिशिंगचं फिटिंग आणि शिलाई कशी करायची हे सगळं काही दाखवणार आहे, छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघणं खूप गरजेचं आहे। बघा, अर्धवट व्हिडिओ पाहिला तर मग तुम्हाला काहीही समजणार नाही। व्हिडिओ पूर्ण बघा, व्यवस्थित बघा। आता जी सेंटर लाईन मार्क केलेली आहे आपण, त्या लाईनला पेपरवरची लाईन जी आहे ती मॅच करून ठेवायची आहे। इथे बघा, असं हवं तर तुम्ही मध्यभागी एक टाचन पिन लावून हे सेट करू शकता, जर तुमचा कपडा इकडे तिकडे होत असेल तर। हा कॉटनचा आहे त्याच्यामुळे मला तो काहीच प्रॉब्लेम नाही आहे, म्हणून मी सेंटर लाईन मॅच करून ठेवलं। आणि इकडे बघा, गळ्याच्या मार्किंगवरून शिलाई करून घेतली। आता याचा आतला भाग आहे तो मी कट करून घेते। व्यवस्थित कटिंग करायचे, अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून कटिंग करायचं आहे शिलाईच्या बाजूला। हे कटिंग झाल्यानंतर सगळीकडे कट द्यायचे आहेत। इथे बघा, मी कट देते कारण हा कर्व शेप आहे। व्यवस्थित फोल्ड होण्यासाठी आपल्याला हे कट आहेत ते द्यावेच लागतात। त्याचबरोबर कट देताना आपली शिलाई कट होणार नाही याकडे पण तेवढंच लक्ष ठेवायचे। आता हा जो पेपर आहे तो मी आतमध्ये फोल्ड केला आणि इथे मी वरून फिनिशिंगची शिलाई देऊन घेते। बघा मैत्रिणींनो, शिलाईचा व्हिडिओ मी थोडासा फास्ट घेतलाय, पण कटिंग मी खूप डिटेलमध्ये आणि खूप सावकाश सांगितलेलं आहे। शिलाई नेहमीप्रमाणेच असते, त्यामध्ये वेगळं असं काय नाही आहे। कटिंग व्यवस्थित समजलं तर शिलाई नक्कीच तुम्हाला येईल। फक्त ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या मी इथे सगळ्या सांगितलेल्या आहेत। लगेचच आता बॅक टक्स घ्यायचा आहे, तर साईड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड करायचा। अर्धा इंच रुंदी आणि 4.5 इंच उंची, किंवा 4 इंच पण ठेवू शकतो आपण। 4 इंच ठेवली आहे मी आणि यावरून शिलाई देऊन घ्यायची। तुम्हाला जर टक्स डायरेक्ट करता येत नसतील व्यवस्थित तर तुम्ही मार्किंग करून करा, म्हणजे तुमचे जे टक्स आहेत ते एकदम परफेक्ट येतील। सेम दुसऱ्या बाजूकडचं पण तसं साईड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड करायचा आणि मग टक्स शिलाई घ्यायची। बऱ्याच जणांना कळत नाही की नेमकं बॅकचे जे टक्स आहेत ते कुठे घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित येतील। ही सोपी पद्धत आहे, या पद्धतीने टक्स घ्या, कुठल्याही साईजसाठी परफेक्ट येतात। आता याला व्यवस्थित फोल्ड करून कमरेच्या बाजूकडे अर्धा इंच आपल्याला क्रॉस कटिंग करायचं आहे। खालून मार्किंग करायचं अर्धा इंच, टक्सपर्यंत तिरकं लाईन मार्क करायची आणि हा पोर्शन आहे तो कट करायचा। बघा, टक्स घेतल्यानंतर हा भाग थोडासा तिरका झालेला असतो, एकदम सरळ रेषेमध्ये कमरेचा पार्ट दिसत नाही, त्यासाठी हे कटिंग करायचं। त्याच्यानंतर याला मी कंबरपट्टी जॉईंट करून घेते। ही जी पट्टी आहे ती मी फोल्ड पट्टी घेतली आहे, पण तुम्ही इथे सिंगल पट्टीसुद्धा घेऊ शकता। सिंगल पट्टी घेतला तर एका बाजूकडून तुम्हाला पट्टी फोल्ड करून घ्यावी लागेल। त्याचबरोबर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन पट्टीची शिलाई करायची आहे, कारण आपण टोटल 1 इंच मार्जिन ठेवलेलं आहोत। तर बॅकमध्ये बघा, पट्टी लावण्यासाठी अर्धा इंच जातं आणि शोल्डर जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच जातं आणि आपला परफेक्ट उंचीचा ब्लाऊज तयार होतो। तर मार्जिन जितकं ठेवलं आहे तेवढं आपल्याला शिलाईमध्ये घ्यायचंच आहे। इथे बघा, मी याच्या किनारीला शिलाई देऊन घेते, पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून। तर छान असं फिनिशिंगमध्ये आपला हा व्ही शेप तयार झालेला आहे आणि मी याला प्लेन ठेवणार आहे, पण तुम्ही याला लेस लावू शकता किंवा आतमध्ये पोटली बटन लावू शकता। जी हवी ती डिझाईन यावरती तुम्ही करू शकता। मला प्लेन हवा होता तर मी त्याला प्लेनच ठेवला आहे। मधल्या भागाला पॅच वगैरे आपण लावून त्याला थोडासा वेगळा लुक देऊ शकतो। आता बघा, बॅक आपला तयार झाला। मी फ्रंट घेते, तर काय करायचं, एका बाजूकडे जे आपण टक्स मार्क केलेले आहेत ना ते अगोदर डार्क करून घ्यायचे आहेत पेनाने। इथे बघा, मार्क केलेला जो गळा होता तो मी कट करून घेतला। आता जे टक्स मार्क केलेले आहे ते दुसऱ्या बाजूकडे कसे करायचे जेणेकरून ते सेम येतील हे दाखवते। बघा, जे आपण टक्स एका बाजूकडे केलेले असतात ना त्यावरून चॉक एकदा फिरवायचा आणि नंतर हे अस्तर त्याच्यावरती आलं पाहिजे अशा पद्धतीने ठेवून थोडंसं असं थपथपायचं। त्यामुळे काय होतं, ते चॉकचं जे मार्किंग आहे ते दुसऱ्या बाजूकडे पुसटसं दिसतं। ठीक आहे, तुम्हाला इथे दिसत नसेल पण ते मला व्यवस्थित दिसते आणि मी त्याच्यावरतीच हे असं चॉकने काय करते, डार्क करून घेते, जेणेकरून दोन्ही बाजूकडचे जे टक्स आहेत ते माझे सेम येतील। ठीक आहे, बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम असतो यामध्ये दुसऱ्या बाजूकडचे सेम टक्स कसे येतील, तर हे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। फक्त याच्यासाठी तुम्हाला चॉकच वापरावा लागणार आहे, म्हणजे ते मार्किंग जे आहे ते इकडे असं पुसटसं उमटेल। ठीक आहे, तर आपले हे टक्स आहेत ते आता डार्क करून झालेले आहेत। मी काय करते, मेन कपड्याला अगोदर अस्तर जॉईंट करून घेते। पुढच्या गळ्याला मी याला पायपिंग करणार आहे आणि बॅकला आपण पेपर कॅनव्हासवरती गळा कसा करायचा शिकलो, पुढच्या भागावरती पायपिंग कसं करायचं ते दाखवते। आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतं तुम्हाला
पट्टीगोट कसा करायचा, खूप डिटेलमध्ये खूप सोप्या पद्धतीमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये सगळं काही एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हा ब्लाऊज अजिबात अवघड वाटणार नाही. त्यासाठी तुम्ही ते पहिले 3 व्हिडिओ व्यवस्थित बघा. खूप डिटेलमध्ये आहेत आणि खूप सावकाश आहेत ते. प्रत्येक पार्ट त्याचा वेगवेगळा केलेला आहे मी. या व्हिडिओमध्ये थोडासा फक्त शिलाईचा व्हिडिओ मी फास्ट घेतला आहे. ठीक आहे. ज्यांना ते व्हिडिओ समजले ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अजिबात अवघड नाही आहे. सहज ते ब्लाऊज हा स्टिच करू शकतील. सेम तसाच हा ब्लाऊज आहे पहिल्या ब्लाऊजसारखा. फरक एवढाच आहे की याच्यामध्ये योगपट्टी आहे आणि त्या ब्लाऊजला योगपट्टी नव्हती. ठीक आहे. तर तो पण व्हिडिओ बघा. आपला क्लासमधला हा दुसरा ब्लाऊज आहे आणि खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवते आहे. फोरटक ब्लाऊज सगळ्यांना अवघड वाटतो पण खूप सोपा आहे हा. जे आपण मार्क केलेला आहे बरोबर त्याच्यावरून टक्स शिलाई अशी घ्यायची आहे. बघा इथे आपला टोटल 1 इंचाचा टक्स होता म्हणून मी असं फोल्ड करून, जरी मार्क केलं असलं ना तरीसुद्धा शिलाई करताना एकदा फिक्स आपण मार्क केलेलं परफेक्ट आहे का याची सुद्धा खात्री करायची आणि मग शिलाई करायची, म्हणजे तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम राहणार नाही. आणि मी किनारीला पण एक शिलाई करत असते टक्सला, जेणेकरून ब्लाऊजचं आतलं फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसतं. आता बघा मुंड्यातला घेते. इथला सुद्धा आपला टोटल 1 इंचाचा होता, अर्धा इंच फोल्ड केल्यानंतर होतो. तर या पद्धतीने या फोरटक्स ब्लाऊजला पफ खूप छान येतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा ब्लाऊज कसा झाला तेही मला सांगा. कटोरी ब्लाऊजपेक्षा कमी हा ब्लाऊज अजिबात दिसत नाही, अजिबात चपटा बसत नाही. तर तुम्ही नक्की ट्राय करा, कारण यामध्ये आपण टक्स सगळे 1-1 इंचाचे घेतलेले आहेत. आता हा दुसरा पण तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करायचं आहे. अगोदर छान असं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आणि मग टक्स शिलाई करून घ्यायची. या व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ज्यांना पेपर कटिंग ऑर्डर करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी वरती स्क्रीनवरती बघा माझा नंबर दिलेला आहे व्हॉट्सॲपचा. त्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जे पॅटर्न तुम्हाला हवेत ते ऑर्डर करायचे. सगळी डिटेल माहिती तुम्हाला व्हॉट्सॲपवरती भेटून जाईल. तर मला व्हॉट्सॲपला त्यासाठी मेसेज करा. सिंगल कटिंगसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते सिंगल कटिंगही ऑर्डर करू शकता. त्याचं कारण असं, बऱ्याच ताई अशा आहेत की ते फक्त स्वतःचे ब्लाऊज स्टिच करतात, त्यांना कस्टमरचे नको आहेत ब्लाऊज किंवा वेळ मिळत नाही, पण निदान ते म्हणतात स्वतःचे आम्ही ब्लाऊज स्टिच करतो त्यामुळे आमचा पैसा आहे तोही वाचेल आणि आम्हालाही त्यातून आनंद भेटेल की आम्ही काहीतरी करू शकतो. तर त्यांच्यासाठी मी ही स्कीम ठेवलेली आहे की फक्त तुम्हाला सिंगल किटसुद्धा भेटून जाईल. ज्यांची छाती जितकी असेल, समजा 32, 34, 36 जी काही असेल त्या साईजचं तुम्ही किट ऑर्डर करू शकता. तर मला त्यासाठी तुम्ही व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करा. सगळ्या प्रकारचे तुम्हाला ब्लाऊज मिळून जातील इथे. फक्त पॅटर्न ठेवायचा आहे, मार्किंग करायचं आहे आणि शिलाईला घ्यायचं आहे, बस एवढंच काम आहे. 1 तासात ब्लाऊज तयार होतो. कुठल्याही प्रकारच्या त्यावरती तुम्ही डिझाईन बनवू शकता. बघा या बाजूकडचे पण माझे हे टक्स घेऊन झालेले आहेत आणि दोन्ही बाजूकडचे सेम टक्स आलेले आहेत. आता याची योगपट्टी आपण तयार करूयात. योगपट्टी बघा मी कटिंगमध्ये कट केलेली नव्हती, माझ्याकडून राहून गेली, तर ठीक आहे म्हटलं आपण याच्यामध्ये दाखवावं. तर मी अस्तरवरती ही योगपट्टी जी आहे ती मार्क करून घेते. पेपर कटिंगमध्ये जे आपण कट केलेला पेपर होता तोच इथे मी घेतलेला आहे आणि त्यावरून अगोदर जसा आहे तसा मार्क करते. बघा अस्तरवरती योगपट्टी कट करते. याच पद्धतीने मेन कपड्यावर देखील आपल्याला कट करायची. अजिबात योगपट्टी कुठेही वाढवायची नाही, जशी आहे तशी ठेवायची. मार्क करायचं आणि कट करायचे. ठीक आहे. पेपर पॅटर्नमध्ये आपले कुठलेही मार्जिन वाढवायचं हा प्रकार मी ठेवलेला नाही, फक्त ठेवायचा, मार्क करायचा आणि ब्लाऊज स्टिच करायला घ्यायचा आहे. ओके. तर या पद्धतीने योगपट्टी माझी कट झाली. मेन कपड्यावर देखील मी याचं कटिंग करून घेते. बाही पण अजून मी कट केलेली नाही, ती देखील तुम्हाला मी डायरेक्ट अस्तरवरती दाखवणार आहे, कारण सेम 38 साईजचा ब्लाऊज आहे. पहिल्या ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीचं कटिंग परफेक्ट पेपरवरती दाखवले, कशा पद्धतीने करायचं, घडी कशी टाकायची प्रत्येक साईजसाठी, अगदी चार्ट देऊन दाखवले. तर पहिला जो क्लास आहे तो कवर करा, म्हणजे तुम्हाला इथे काहीही तुमची शंका राहणार नाही आहे. आता योगपट्टीसाठी काय करायचं आहे, मेन कपडा समोरासमोर ठेवायचा. मेन कपड्याची सरळ बाजू वर असायला हवी आहे. त्याच्यावरती मग अस्तरचा कपडा ठेवायचा आहे, कारण योगपट्टी मी पलटी करून बनवते. या बाजूकडे अस्तर करायचं, यावरून दाब शिलाई द्यायची आहे. सेम याच पद्धतीने दुसरी देखील योगपट्टी आपल्याला बनवून घ्यायची आहे. इथे किनारीला पण मी याच्या शिलाई देऊन घेते.
त्यानंतर सगळीकडे शिलाई द्यायची आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे। या पद्धतीने ही योगपट्टी तयार झाली आहे। अशा पद्धतीने योगपट्टी लावली तर ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा खूप छान येतं। शिवाय छोटी मोठी जरी झाली तर आपल्याला ॲडजस्ट करता येते, पण तीच अनविजिबल सिलाईमध्ये करायला गेलो आणि छोटी मोठी झाली तर काहीच करता येत नाही तिथे। त्याचबरोबर रोल करून जो आपण कपडा बाहेर काढतो त्यामुळे कपडा पण खूप सारा चुरगळतो। तर मला ती पद्धत आवडत नाही। एखाद्या व्हिडिओमध्ये मी तेही दाखवेल अनविजिबल योगपट्टी कशा पद्धतीने बसवली जाते, पण मला ही छान वाटते पद्धत, तर मी या पद्धतीनेच तुम्हालाही शिकवेन। बघा, अशा पद्धतीने ही योगपट्टी पलटी करून आपल्याला बनवून घ्यायची आहे। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी खालून फोल्ड केलेली आहे योगपट्टी, कारण टोटल योगपट्टीचं मार्जिन 1 इंच आहे आपलं। अर्धा इंच जॉईंट करण्यासाठी जातं, अर्धा इंच खाली फोल्ड करण्यासाठी जातं आणि परफेक्ट उंचीची योगपट्टी आपली तयार होते। अशा पद्धतीने योगपट्टी आपल्या दोन्ही तयार झाल्या। आता दोन्हीही मी तुम्हाला बसवून दाखवते। त्या अगोदर दोन्हीची साईज एकदा चेक करून घ्या, सेम झालेली आहे का। थोडंसं असं लेवल वाटत असेल करावी तर करून घ्या। दोन्ही छान फिनिशिंगमध्ये योगपट्टी माझ्या तयार झालेल्या आहेत, परफेक्ट उंचीच्या। आता मेन पार्टवरती आपण जॉईंट करूया। कधीही योगपट्टी जोडताना समोरच्या बाजूकडून जोडायची आणि थोडासा टोक योगपट्टीचा पुढे ठेवायचा खालच्या पार्टपेक्षा, आणि मग अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन योगपट्टीची शिलाई करायची आहे अशा पद्धतीने। आणि डबल शिलाई करायची, कधीही सिंगल शिलाईमध्ये योगपट्टी बसवायची नाही आहे। सेम अशीच आपण दुसरी पण बसवून घेऊयात। तर ही महत्त्वाची ट्रिक आहे, ती लक्षात ठेवा। योगपट्टी मेन पार्टपेक्षा थोडीशी पुढे ठेवायची, जेणेकरून योगपट्टी आत खेचल्यासारखी दिसत नाही, सरळ लाईनमध्ये बसते। बऱ्याच जणांची योगपट्टी त्या पद्धतीने बसते बघा, योगपट्टी जी आहे ना ते आत खेचल्यासारखी दिसते। तर तुम्ही थोडीशी पुढे सरकून ठेवा, म्हणजे योगपट्टी तुमची सरळ रेषेमध्ये बसली जाईल। जेवढी जास्त झाली तेवढी मी कट करून काढली। दोन्ही बाजूकडची योगपट्टी अगदी परफेक्ट बसली, तरी देखील एकदा चेक करा योगपट्टीचे जे टोक आहेत ते समोरासमोर आलेत का, आपला जो मधला टक्स आहे तो देखील समोरासमोर आलेला आहे का। नसेल तर मग ॲडजस्ट करून घ्या, कारण ते खूप महत्त्वाचं आहे। आता इकडच्या बाजूकडे मी हुकपट्टी बसवते आहे। सिंगल पट्टी घेतली आहे, 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन हुकपट्टीची शिलाई करायची आहे। खालच्या बाजूकडून आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे। त्याच्यानंतर पूर्ण पट्टी या बाजूकडे करून एक दाब शिलाई द्या हवी तर, लगेच फोल्ड होत नसेल तर, नाहीतर मग डिरेक्टली आतमध्ये फोल्ड अशी केली तरी चालेल। मी 2दा फोल्ड करते पट्टी, कारण सिंगल बसवलेली होती। वरून शिलाई फक्त अर्धा इंचाची दिसेल एवढीच करायची, जास्त मोठी शिलाई इथे करायची नाही। छोटीशी पट्टी आपली ही दिसायला हवी आहे, त्यामुळे आपला ब्लाऊज खूप छान दिसतो। बऱ्याच ठिकाणी बघितलं खूप मोठ्या मोठ्या शिलाई करतात, 1-1 इंचाचा गॅप असतो, पण त्याची काहीच गरज नाही आहे। आता या बाजूकडे मी आईपट्टी बसवते आहे। आईपट्टी बसवण्यासाठी ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून बसवायची, 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूकडे पट्टी फोल्ड करून सरळ बाजूकडे फोल्ड करायची। खालून अगोदर फोल्ड करावी लागेल पट्टी, कारण आपली योगपट्टी तयार आहे। या पद्धतीने इथून फोल्ड करायचे, व्यवस्थित एका लाईनमध्ये फोल्ड झालं पाहिजे। आता बघा, ही पट्टी याच्यावरती ठेवायची, जास्त पुढे न्यायची नाही। जी आपण शिलाई केलेली आहे त्या शिलाईवरती बरोबर ही पट्टी बसायला हवी। या पद्धतीने बसवा, किनारीला एक शिलाई द्या, त्यानंतर याच्या मध्यभागी एक शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ती पण मी इथे देऊन घेते। अशा पद्धतीने आपली आईपट्टी बसवून झाली। दोन्ही पट्ट्या समोरासमोर ठेवून एकदा चेक करायचं आहे उंची सेम आहे का, नसेल तर आपल्याला कटिंग करून लेवल करायची आहे, खालीवर पट्टी होता कामा नये। तर छान अशा दोन्ही बाजूकडच्या पट्ट्या लावून झाल्या। आता इथे बघा, मी याचा जो आर्म होल आहे तो कट केलेला नाही, तर अर्धा इंच गोलाई याची कट करायची आहे। तर इथे बघा, मी असं मार्क केलं आणि याची गोलाई कट करून घेते। मी कटिंगमध्ये सांगितलं होतं ना, टक्स घेतल्यानंतर गोलाई कट करायची, तर ती कट करून घेतली। आता याला आपण पायपिंग लावून घेऊयात। पायपिंगसाठी मी गोल्डन पट्टी घेतलेली आहे, तुम्ही कुठलीही कॉन्ट्रास्ट कलरची घ्या किंवा सेम कलरची घ्या। क्रॉस 1.5 इंचाची पट्टी कट करायची आहे, म्हणजे तिरक्या कपड्यामध्ये, आणि सिंगल पट्टी बसवायची। पट्टी बसवताना फक्त 1/2 इंच मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई करायची आहे, जास्त मार्जिन घ्यायचं नाही। राहिलेली पट्टी कट केली। आता पट्टी बघा, बाहेरच्या बाजूकडे करून एक दाब शिलाई द्यायची। या पट्टीच्या खाली आतलं जे मार्जिन आहे ते असायला हवं आहे,
त्या मार्जिनसाठीच ही शिलाई द्यायची आहे, कारण पट्टी मग आतमध्ये खूप छान फोल्ड होते. ठीक आहे, ही शिलाई दिली. आता पट्टी आतमध्ये फोल्ड करून याच्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, जी आत्ता पट्टी तयार होत आहे त्याची साईज अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी एवढी बनवायची, जास्त मोठी पट्टी बनवायची नाही. मोठी पट्टी बनली तर पायपिंग होते, त्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही, पण पलटी पडते, मग त्याला हात शिलाई करून घ्यावी लागते. तर तो प्रॉब्लेम नको असेल तर ही पट्टी छोटी बनवा. ठीक आहे, आतलं जे काही एक्स्ट्राचं पट्टीचं कापड असेल ते नंतर कट करून आपल्याला याचं पायपिंग बनवायचं आहे. पायपिंग करण्यासाठी आता इथे काहीही कष्ट करायची गरज नाही आहे. फक्त आतमध्ये ही पट्टी फोल्ड करायची आणि वरती बघायचे आपल्याला पायपिंग किती हवी आहे. थोडं थोडं अंतर पकडून पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. बघा, पायपिंगच्या आणि कपड्याच्या खचमध्ये शिलाई आली पाहिजे, याकडे फक्त लक्ष द्या आणि पायपिंग पूर्ण करून घ्या. मी तुम्हाला दुसरी पण करून दाखवते सेम अशीच, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पट्टीगोट कसा करायचा तो शिकलो, यामध्ये पायपिंग शिकवते. या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला वेगळं काय शिकायला भेटलं. पट्टीगोट पहिल्या व्हिडिओमध्ये बघितला, पायपिंग यात पाहिलं कसं करायचं. त्याच्यानंतर बघा पेपर कॅनव्हासवरती गळा कसा बनवायचा ते यामध्ये आपण शिकलो. तर या 2 गोष्टी यामध्ये वेगळ्या झालेल्या आहेत. तर पायपिंगला सध्या खूप महत्त्व आहे. प्रत्येक डिझाईनमध्ये पायपिंग करावी लागते. कस्टमर सांगत आहेत तशा पद्धतीच्या डिझाईन आपल्याला बनवून द्याव्या लागतात. तर याची प्रॅक्टिस हवी आहे. कुठल्याही आकारावरती आपल्याला पायपिंग करता आली पाहिजे, त्यासाठी तुम्ही अगोदर गोल शेपवरती भरपूर प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही आकारावरती पायपिंग करणं अवघड वाटणार नाही. त्याचबरोबर जो पेपर कॅनव्हासवरती आपण गळा बनवला त्याची पद्धत मी खूप सोपी सांगितली आहे. अगदी नवीन जरी असताल ना तरी तुम्हाला ते अवघड वाटणार नाही. पेपरवरती जो आपण गळा बनवला बघा, जर त्या पद्धतीने बनवला तर गळ्याची उंची, रुंदी आणि जो काही शेप आहे तो सेम येतो. अजिबात त्यामध्ये काहीही फरक पडत नाही, अगदी एका रेषेचा सुद्धा. तर ती पद्धत तुम्ही ट्राय करा. मधल्या बाजूकडून जर कट करून आपण त्याचा गळा केला असता तर तुमच्या लक्षात येत असेल, कपड्यावर ठेवल्यानंतर तो पसरतो, मग त्याची आपल्याला अंदाज येत नाही की गळा रुंदी किती होती ते. पण बिना कट करता जर आपण अगोदर स्टिचिंग करून घेतलो आणि मग कट केलं ना तर अगदी परफेक्ट बनतं. आपला फ्रंट पार्ट परफेक्ट झाला आहे. बॅक आपण करून ठेवलेलाच होता. आता इथे आपण बॅकचे शोल्डर जॉईंट करून घेऊयात. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला शोल्डर जॉईंट करायचे आहेत. इथे बघा मी शिलाई देऊन घेतली. डबल शिलाई द्यायची आहे शोल्डरसाठी, सेम दोन्ही बाजूकडे. आणि मी काय सांगितलेलं होतं बघा, जर तुमचे ब्लाऊज शोल्डरमधून उतरण्याचा प्रॉब्लेम असेल तर गळ्याच्या बाजूकडे अर्धा इंच तुम्हाला क्रॉस कटिंग करून शोल्डर जॉईंट करायचे आहेत. ठीक आहे, तर ते मी पहिल्या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगितलेलं आहे. माझ्या ब्लाऊजला तो काहीच प्रॉब्लेम नाही शोल्डर वगैरे उतरण्याचा, त्यामुळे मला ते कटिंग करावं लागत नाही. पण तुम्हाला असेल तर तुम्ही नक्की ते कटिंग करून घ्या. क्रॉस कटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे, त्याशिवाय ब्लाऊजचे शोल्डर उतरणं हा प्रकार थांबणार नाही. आता दोन्ही बाजूकडे मुंडा उंची एकदा मी चेक करते आहे, फिटिंगच्या बाजूकडे सेम आहे का, तर नव्हती, म्हणून मी कटिंग करून सेम करून घेतलं. आता आपण याची बाही कट करूयात. तर मी म्हटलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये काहीतरी डिझाईन बनवायची आहे, पण ठीक आहे, मी आता सिंपलच बाही यामध्ये बनवते. मला काही सुचलं नाही डिझाईन काय करावं. ठीक आहे, तर मी सिंपल बाही इथे कट करून दाखवते तुम्हाला. 10.5ची घडी टाकते मी बाहीचं कटिंग करण्यासाठी, कारण छातीचा चौथा भाग लुजिंगसहित आपण 10 इंच ठेवला तर घडी नेहमी अर्धा इंच जास्त टाकायची मी सांगते. तर 10.5ची घडी टाकली, उंची 11.5वरती टाकली. 10.5ची बाही माझी तयार होणार आहे. आणि असं मार्क केलं, डाऊन करणार आहे मी 3.5 इंच. ठीक आहे, जिथे डाऊन केलं तिथून बाहीचा असा मी शेप देऊन घेतला. इकडे आपल्याला राऊंड टाकायचा आहे, जो काही असेल बाहीचा निम्मा घेर तर 6 आहे आणि 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन. या पद्धतीने मी हे माप घेऊन याचं कटिंग करून घेते. मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे परवा, त्यामध्ये एक डिझाईन सांगितलेली आहे स्लीवची, पफ स्लीव्ज आहे जी सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये. तर तुम्हाला जर बनवायची असेल तशा पद्धतीची तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा, मी लिंक देते शेवटी, म्हणजे तुम्हाला ती बाही कशी वाटते बघा. जर कपडा जास्त असेल तर आपण ती बाही नक्कीच बनवू शकू. आता इकडे बघा, अस्तर जे आहेत ते मी मेन कपड्यावरती ठेवते आणि अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घेते या पद्धतीने. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला हा ब्लाऊज दाखवलेला आहे. तरी देखील काही राहिलं असेल, काही समजलं नसेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. त्याचबरोबर पेपर पॅटर्नसाठी जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर वरती व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करा आणि सगळ्या डिटेल्स मिळवून घ्या.
तिथे तुम्हाला सगळी माहिती भेटेल. पार्सल कसं भेटणार, रेट किती आहेत, किती प्रकारचे आपले साईज भेटतील, सगळ्या डिटेल्स आहे. त्यासाठी फक्त तुम्ही मला व्हॉट्सअपला एक मेसेज करायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने बघा मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन खाली एक शिलाई देऊन घेतली. त्यानंतर अस्तर बाहेरच्या बाजूकडे केलं, इथे एक शिलाई देऊन घेतली. त्यानंतर पूर्ण बाही आतमध्ये फोल्ड केली आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घेतली. कारण बघा अस्तरची बाही नेहमी आपण पलटी करून बनवतो आणि या ठिकाणी जर साधी बाही असती बिना अस्तरची तर मात्र आपल्याला पट्टी फोल्ड करून बनवावी लागते. त्यासाठी एक्स्ट्रा कटिंगसुद्धा त्याचं करावं लागतं. एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साधा ब्लाऊजसुद्धा दाखवेल जो बिना अस्तरचा असतो. ठीक आहे. तर जास्तीत जास्त माझ्याकडे अस्तरचेच ब्लाऊज खूप असतात स्टिचिंगला, त्यामुळे मी साधा ब्लाऊज अजून एकही तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही, पण एखादा नक्की शेअर करेन. आता इकडे पण आपण सेम तशीच बाही बनवून घ्यायची आहे. या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्हाला शेवटी एंड स्क्रीनला बघायला भेटेल. जर नसेल पाहिला तर पूर्ण डिटेलमध्ये कटिंग दाखवलेलं आहे मी. त्याचबरोबर अंगावरून माप कसं घ्यायचं, ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं, या दोन्ही पद्धती मी आपल्या क्लासच्या पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. तर तो व्हिडिओ जाऊन बघा. ठीक आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे ब्लाऊजचे चार्ट. त्या चार्टमध्ये तुम्ही सगळ्या साईजचे ब्लाऊज कट करू शकाल. तो चार्ट पाहिल्यानंतर मी एक कटिंग दाखवले, पण त्या कटिंगप्रमाणे जर चार्ट बघून तुम्ही कटिंग केलं तर तुम्ही सगळ्या प्रकारचे ब्लाऊज हे बनवू शकाल. अशा पद्धतीने बघा दुसरी बाही पण तयार झाली. आता याला फोल्ड करायचं आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार मार्क करून घ्यायचा आहे इथे, जो आपण अजून कट केलेला नव्हता. ठीक आहे. आता दुसरी बाही घ्यायची, दोन्हीला एकावर एक ठेवायचं. दोन्हीची सरळ बाजू आत असायला हवी आहे आणि मग कटिंग करायचं आहे मुंड्याचं. त्याचबरोबर बाकीची लेंथसुद्धा चेक करायची आहे, कमी जास्त नको आहे आपल्याला. ज्या बाजूकडे पुढचा मुंडा कट केला ते पण मार्क करून ठेवा. त्याचबरोबर लगेचच बाहीला सेंटर लाईनसुद्धा मार्क करा, कारण आपण बाही सेंटरपासून बसवतो. जेवढी काही जास्त होईल ते साईडला क्रॉसमध्ये कटिंग करून काढतो. अशा पद्धतीने बाही तयार झाली. आता बसवून घेऊयात. बाही बसवायच्या अगोदर एकदा शोल्डर पट्ट्या चेक करून घ्या, दोन्हीची साईज सेम आहे का. सेम नसेल तर तुम्हाला ती सेम करून घ्यायची आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई करायची आहे आपल्याला बाहीची आणि बाही बसवून घ्यायची आहे सेंटरपासून. अजिबात ओढाताण करायची नाही. कुठला पार्ट कमी पडतोय म्हणून आपल्याला खेचून बसवायचा नाही आहे. तर बघा झाली तर फक्त अर्धा इंच बाही जास्त होते पण कमी पडत नाही, म्हणून तुम्ही मेन पार्ट हा ओढून ताणून बसवू नका. जेवढी बसते तेवढी बसवा, राहिलेली राहू द्यात. आपण त्याला क्रॉसमध्ये कटिंग करून काढणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपली बाही बसवून झालेली आहे एका बाजूकडची. सेम अशीच आपण दुसरी पण बसवूयात. मी नेहमी सांगते बाहीसाठी डबल शिलाई करायची आहे. याच पद्धतीने आपण या बाजूकडची पण बाही बसवून घेऊयात. तर बघा खूप छान फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज तयार झाला आहे आणि खूप छोट्या छोट्या ज्या टिप्स होत्या त्या पण मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ब्लाऊज शिवताना ज्या काही तुम्हाला अडचणी येतील ते या सगळ्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होऊन जातील. कुठले पण प्रॉब्लेम असू देत, सगळे पॉईंट यामध्ये आहेत. काही केल्यानंतर काय होतं, ब्लाऊज कसा स्टिच करायचा, कुठे कट करायचं, कुठे कट करायचं नाही, कुठले पार्ट चेक करायचे, त्याशिवाय पुढे जायचं नाही, खूप काही सांगितलेलं आहे. म्हणून व्हिडिओ मी नेहमी सांगते पूर्ण बघत चला. प्रत्येक वेळी तुम्हाला काही ना काही नवीन शिकायला भेटत असतं व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण झाला. आता आपण याचं करायचं आहे फिटिंग. बाही लावून झाली म्हणजे सगळे पार्ट जोडून झालेले आहेत आता ब्लाऊजचे. फक्त जास्त जी झालेली बाही आहे ती असं क्रॉसमध्ये कटिंग करून काढायची. ब्लाऊजचं फिटिंग करण्यासाठी बॅक पार्टला अगोदर एक सेंटर मार्क करायचं आहे, कारण ब्लाऊज आपण सरळ बाजूकडून जॉईंट करतो आणि मग आपण ब्लाऊज उलटा करून त्याचं फिटिंग करतो. ब्लाऊज सरळ करून आपल्याला बघा अशा पद्धतीने जे आपण सेंटरचा पॉईंट काढला आहे ना तिथंपर्यंत आपल्याला त्याची हुकपट्टी किंवा आईपट्टी जी काही असेल ते ठेवून बघायचं आहे कमरेच्या बाजूकडे कोणतं माप कमी जास्त आहे का, बॅक कमी जास्त आहे की फ्रंट, जो काही असेल त्याला आपल्याला क्रॉसमध्ये कट करायचा आहे. बॅक होत नाही शक्यतो जास्त, कारण तो आपला परफेक्ट मापाचा आहे. आपला फ्रंटच जास्त होत असतो तर फ्रंटला कट करावं लागतं, पण ते मोजून कट करायचं आहे, अंदाजाने करायचं नाही. बघा मी सेंटरपर्यंत हुकपट्टी ठेवली
आणि इकडे साईडला ब्लाऊज जॉईंट करते. छातीतले जे पॉईंट आहेत ते अगदी परफेक्ट पकडायचे, तिथे मागे पुढे करायचं नाही. फक्त कंबरेतलं जे पार्ट आहे तो छोटा मोठा होतो, तिथे जरासं ॲडजस्ट करावं लागतं आपल्याला. बघा एक्स्ट्राचं जे काही आहे ते मी कट करून काढलं. आता ब्लाऊज मी करून घेत आहे उलटा. दोन्ही बाजूकडे अगोदर एक एक शिलाई देऊन घ्यायची आणि मग फिटिंगचं माप टाकायला सुरुवात करायची आहे. इथे बघा अशा पद्धतीने मी याला शिलाई देऊन घेते. व्यवस्थित आतमध्ये कापड फोल्ड वगैरे राहिले का बघायचे आणि मग शिलाई करायची आहे. कारण ब्लाऊजला आपण अगोदर सरळ बाजूकडून एक शिलाई करून मग उलटं करून शिलाई करतोय, तो तिथला भाग जो आहे तो थोडासा फुगल्यासारखा राहतो. त्यासाठी तुम्हाला कट टू कट व्यवस्थित फोल्ड करून ही शिलाई द्यायची आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने दोन्ही बाजूकडे शिलाई करून झाली. आता आपण फिटिंग करूयात. जे काही कमरेचा चौथा भाग असेल तुमचा तो इथे टाकून घ्या. माझा 8 इंच आहे. 32चा चौथा भाग 8 इंच मी 8वर मार्क केलं. छातीचा चौथा भाग आहे 38चा 9.5 इंच. लुझिंग सहित माप इथे मी टाकणार नाही, डायरेक्ट छातीचा चौथा भाग टाकणार आहे 9.5 इंच, कारण मला माझं फिटिंगचं परफेक्ट माप माहिती आहे. ठीक आहे. आणि बाहीचा राऊंड आहे 6 इंच. बघा छातीतलं जर माप तुम्हाला माहिती नसेल, कस्टमरचं पहिलाच ब्लाऊज स्टिच केला असेल, त्यावेळी तुम्ही लुझिंग सहित फिटिंग करा. कस्टमरला ब्लाऊज घालायला द्या, किती लूज होतोय बघा आणि त्या मापाने पुन्हा एकदा एक शिलाई करून द्या. एकदा का माप तुम्हाला समजलं तर तुम्ही त्याच पद्धतीने फिटिंग करायचं आहे. ओके. इकडे पण असंच कमरेचा चौथा भाग 8 इंच, छातीचा चौथा भाग 9.5 इंच आणि बाहीचा अर्धा भाग 6 इंच. तुमच्या लक्षात आलं असेल फिटिंग हे अगदी सरळ लाईनमध्ये झालेलं आहे, अजिबात वाकडं तिकडं आलेलं नाही. त्यामुळे माझा जो हा ब्लाऊज आहे तो अगदी परफेक्ट बसणार आहे, कुठेही गळणार नाही, लूज पडणार नाही. एकदम परफेक्ट उंचीचा परफेक्ट गळे तयार झालेले आहेत. आता ह्या फिटिंगच्या साईडला आणखीन एक्स्ट्रा 3 ते 4 शिलाई देऊन घ्यायच्या आहेत 1/2 इंच मार्जिनच्या. अशा पद्धतीने पाठीमागे याला आपण नॉट लावू शकतो, गळ्याला हवं तर लेस लावून डिझाईन करू शकलो असतो, पण मला नको आहे म्हणून मी त्याला प्लेन ठेवले. बॅकला फक्त नॉट करायचे बांधण्यासाठी. आणि अशा पद्धतीने खूप छान फिनिशिंगचा 4 टक्स ब्लाऊज पफवाला तयार झालेला. तर बघा फायनल ब्लाऊज हा आपला असा दिसतोय. टक्स बघू शकता ब्लाऊजचे, त्याचबरोबर पफही बघू शकता. अगदी कटोरी ब्लाऊजसारखा याचा पफ येतो. अजिबात हा ब्लाऊज चपटा बसत नाही. तर नक्कीच तुम्ही हा ब्लाऊज 28 पासून 40-42 साईजपर्यंत बनवू शकाल. याच्यामध्ये मी कप बसवलेले आहेत, आतमध्ये ठेवलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला पफ व्यवस्थित दिसतोय. बऱ्याच जणांचं असं मत असतं की 4 टक ब्लाऊज म्हणजे खूप चपटा बसतो, तर आपला हा ब्लाऊज अजिबात चपटा बसत नाही. खूप लोक याला पसंत करत आहे 4 टक्स ब्लाऊजला. त्याचबरोबर ब्लाऊजचं आतलं फिनिशिंग बघा किती छान आलेलं आहे. कमरेला गळ्याला मी हात शिलाई करून घेईल. त्यानंतर बघा योगपट्टीला ओरलॉक मशीन असेल तर तुम्ही ओरलॉक करून घेऊ शकता तिथे. आणि अशा पद्धतीने खूप छान फिनिशिंगमध्ये आपण आज शिलाई कशी करायची हे बघितलं. चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.